नमस्ते मंडळी, आता मी इथे अंड्याची भुर्जी करत आहे। त्यासाठी भरपूर सारा कांदा, हिरवी मिरची, परत कोथिंबीर आणि ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता। आता कढईमध्ये तेल छान गरम झाले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करूया। कांद्याचे प्रमाण जरा जास्तच घेतलेले आहे, मोठे 3 कांदे घेतलेत। त्यामध्ये आता कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली, 3-4 मिरच्या घेतलेल्या होत्या हिरवी मिरची। आता यामध्ये बघा मी मसाले सगळे ॲड करते। किचन किंग मसाला, गरम मसाला, धने पावडर आणि छोले मसाला। आता हे कांदा छान असा मिक्स करून घेऊया, कांदा लालसर होऊन देऊया। त्यासाठी मी इथे मीठ ॲड केलेलं आहे, कांदा पटकन लालसर होतो। छान असे मिक्स करून घेऊया। बघा इकडे कांदा हा लालसर होत आलेला आहे। आता इकडे बघा अंडे पेटून घेतले आहेत। आता इकडे सगळे मसाले ॲड करूया। पुन्हा मिक्स करते। आता त्यामध्ये हळद, छान असे एकजीव करून घेऊया। बघा ही मस्त अशी भुर्जी होत आलेली आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर। मस्त चवदार भुर्जी लागते, नक्की ट्राय करून बघा आणि लहान मुलंही आवडीने खातील। मस्त अशी अंड्याची भुर्जी तयार।